नमस्कार, जय शंकर दत्तगुरु. मी ज्योतिष अभ्यासक सौ अश्विनी जितेंद्र काळे. दिनांक 15 जानेवारी 2024 वार सोमवार. या दिवशी आहे मकर संक्रांती. सूर्यदेव मकर राशीमध्ये भ्रमण करायला जात आहेत आणि हे संक्रमणाचा काळ म्हणजे मकर संक्रांती म्हणून हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. घरोघरी तिळगुळाची पोळी केली जाते आणि घरामध्ये गोडवा निर्माण होऊन आपल्या घरामध्ये सकारात्मकता राहावी, आयुष्य गोड व्हावं यासाठी हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो. हा व्हिडिओ बनवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे गेल्या 2023 पासून जर आपण बघितलं तर आपल्या हिंदू धर्माच्या प्रत्येक सणावर काही ना काही विरोध दर्शवला जातो. रक्षाबंधन साजरं करायचं नाही आहे, गणपती बसवायचा नाही आहे, हरतालिकेचं पूजन वर्ज्य आहे. हे काय? आणि विशेष म्हणजे संक्रांतसुद्धा अशुभ आहे. संक्रांत अशुभ नसते. तसं बघायला गेलं तर ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून प्रत्येक महिन्यामध्ये रवी भ्रमण होत असतं आणि 12 राशींमध्ये हे रवीचं भ्रमण प्रत्येक महिन्याला होतं आणि त्या दिवसाला संक्रांत असं म्हटलं जातं. परंतु ज्या वेळेस शनी महाराजांच्या राशीमध्ये म्हणजेच पुत्राच्या राशीत पिता येतात ते आहे मकर संक्रांतीचं भ्रमण. म्हणून हा मकर संक्रांतीचं भ्रमण आणि त्यासोबतच आपल्या हिंदू धर्मातील प्रत्येक सणाला काही ना काही विज्ञान जोडलेलं आहे. गरमी सुरू होते, उष्णता वाढत असते आणि थंडी हळूहळू कमी कमी होत जाते. तिळतिळाने दिवस वाढत असतो अशी आपली जुनी लोक म्हणतात. ह्या वातावरणामध्ये थंडीचं वातावरण आहे. ह्या वातावरणामध्ये आपल्या शरीराला स्निग्ध पदार्थांची सेवन करण्याची अत्यंत गरज असते आणि हा सण त्याच्यासाठीच असतो. तिळाने आपल्या शरीरातील स्निग्धता वाढत असते. ह्यामुळे आपल्या प्रत्येक सणाला काही ना काही उत्तम असा वैज्ञानिक दृष्टिकोन दिलेला आहे. तरीसुद्धा आपण आपल्या सणांवर अशा शंका का घ्यावात किंवा ह्या ज्या काही अफवा उठवल्या जातात ह्या अफवांना आपण का बळी पडावं हा प्रश्न तुम्हाला पडलाच पाहिजे. आज ह्या संक्रांतीच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की अशुभ संक्रांत. आपले कुठलेही हिंदू संस्कृतीतले सण मुळातच अशुभ नसतातच. मुळे संक्रांत ही आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक देवी स्वरूप मानली गेली आहे. दाते पंचांगानुसार दाते पंचांगामध्ये मकर संक्रांतीचं परिपूर्ण विश्लेषण दिलेलं आहे, जे तुम्ही बऱ्याच व्हिडिओमधनं बऱ्याच मेसेजमधनं वाचलेलं आहे. पण मुळातच या दिवशी करायचा सगळ्यात महत्त्वाचा उपाय असा असतो की या दिवसापासून जर तुम्हाला तुमच्या पत्रिकेतील रविग्रह बलवान करायचा असेल, तुमच्या कर्माला प्रतिष्ठा द्यायची असेल तर तुम्ही या दिवसापासून एक विशिष्ट संकल्प घेऊन तो संकल्प पूर्ण करून यश प्राप्त करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. मग अशा ह्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपण काय संकल्प घेतला पाहिजे? वैज्ञानिक दृष्टिकोनातून ज्यावेळेस आपण ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतो त्यावेळेस शनिग्रह हा कर्माचा मालक आहे, न्याय देणारी देवता आहे. शनी देवता ही चिकित्सक शास्त्राची जनक आहे. गूढशास्त्राचा कर्ता ग्रह शनिदेव आहे आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये कर्माला प्राधान्य देतो, काही ना काही कर्म करत असतो. पण प्रत्येकाच्या कर्माला पतप्रतिष्ठा मानसन्मान मिळतेच का? तर आपलं उत्तर असतं नाही. कारण प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे, प्रत्येकाची कर्म करण्याची पद्धत वेगळी आहे. पण ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून रविग्रह हा पतप्रतिष्ठा मानसन्मान देणारा ग्रह आहे. जर आपल्या कर्माला पतप्रतिष्ठा मानसन्मान हवी असेल तर संक्रांती इतका पावन मुहूर्त दुसरा नाही. रवी आणि शनी यांची सोबत या दिवशी मिळते. आपल्या कर्माला उत्तमोत्तम प्रगतीवर नेण्याचा हा एक दिवस आहे आणि इथून जर तुम्ही सुरुवात केली तर नक्कीच तुमच्या कर्माला यश मिळायला वेळ लागत नाही. मग अशा या सुंदर दिवशी आपण काय उपाय केले पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या आंघोळीपासून हे उपाय सुरू करावे. आंघोळ करताना आपण त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून स्नान केलं गेलं पाहिजे. त्यासोबत या दिवशी आपण सूर्य उदयानंतर आपण सूर्यदेवतेची उपासना सुरू केली गेली पाहिजे. सूर्याला जल अर्पण करून शक्य असल्यास आपल्याला आदित्य हृदय स्तोत्र योग्य पद्धतीने म्हणता येत असेल तर हा तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा उपाय राहणार आहे.
मकर संक्रांतीपासून सलग 45 दिवस खंड न पडता रोज जर आपण आदित्य हृदय स्तोत्राचं पठण, एक वेळ एक आसन या पद्धतीने जर केलं तर तुम्हाला नक्कीच तुमच्या कर्माला प्रतिष्ठा मिळायला सुरुवात होत असते. त्यासोबत हा उपाय सुरू असताना प्रत्येक दिवशी कुठल्याही मंदिरातले जे काही पुजारी असतात त्या पुजाऱ्यांना लाल वस्त्र किंवा लाल मिठाई दान करत गेलात किंवा भेट देत गेलात तर तुमच्या उपासनेला नक्कीच फळ मिळायला वेळ लागणार नाही. सूर्यस्तुती, आदित्य हृदय स्तोत्र, गायत्री मंत्राचा जप. आपण गायत्री मंत्राचा जप करताना त्या मंत्राची तुम्ही योग्य पद्धतीने दीक्षा घेणं गरजेचं आहे. आदित्य हृदय स्तोत्र म्हणताना सुद्धा त्या स्तोत्राची तुम्हाला संथा घेणं गरजेचं आहे. उपाय जे काही करायचे आहेत ते उपाय तुम्ही योग्य पद्धतीने ऐका. त्यानंतर तुम्ही गरिबाला या दिवशी, संक्रांतीच्या दिवशी केलेले दान धर्म हे द्विगुणित होत असतं. या दिवशी आपल्या पितरांचं स्मरण करून आपल्या पितरांना धन्यवाद द्यायचं असतं. शनी हा ग्रह वृद्ध व्यक्तींचा कारक आहे. या दिवशी गरिबाला आपण गोड पदार्थ खाऊ घातले पाहिजे आणि आपल्या घरामध्ये सुद्धा सकारात्मक वातावरण ठेवा. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये यश मिळवण्याचं सगळ्यात मोठं साधन म्हणजे त्यांच्या घरातील व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा आनंद असतो. तुम्ही दिवसभर कितीही पैसा कमवत असाल पण तुमच्या घरामध्ये जर आनंद नसेल तर तुमच्या घरामध्ये शनी महाराज कधीही खुश होणार नाही. तुमच्या कर्माला लवकर न्याय मिळणार नाही. त्यामुळे मी प्रत्येक वेळी सांगत असते की आपल्या घरातील स्त्रियांना, आपल्या घरातील वृद्ध व्यक्तींना आनंद द्या, त्यांची चौकशी करा. प्रत्येक घरामधल्या वृद्ध व्यक्तीला वाटत असतं जवळ बसून 10 मिनटं तरी बोलावं. आणि तुम्ही जर संक्रांतीच्या दिवशी ह्या गोष्टी करत असाल तर नक्कीच शनिदेव आणि सूर्यदेव तुमच्यावर प्रसन्न होणार आहेत. कारण वृद्ध व्यक्ती शनिग्रहाच्या आधिपत्याखाली आहे आणि त्यांच्यामुळे आपण आहोत. म्हणजे आपल्याला आपल्या असण्याचं जे काही मूळ रिझन आहे ते आपले आईबाबा आहेत. त्यामुळे आईबाबांना भेट द्या, आईबाबांना गोड मिठाई भेट द्या. ज्या मुलींच्या पत्रिकेमध्ये माहेरचा पितृदोष सांगितला जातो अशा मुलींनी उद्या आपल्या वडिलांकडनं गूळ भेट घ्यायचा आहे, द्यायचा नाही आहे, भेट घ्यायचा आहे. आपल्या बाबांना भेटून त्यांना नमस्कार करून त्यांच्याकडनं गूळ घ्यायचा आहे आणि त्यांना हॅपी ठेवायचं आहे, त्यांची चौकशी करायची आहे. मकर संक्रांतीचा सण हा मोठ्या आनंदाने साजरा करा. कुठल्याही चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. घरामध्ये आनंद ठेवा. कुलस्वामिनीला, आपल्या देवाला छानपैकी सजवा, आपलं घर छान सजवा आणि पतंग उडवा. ह्या हवेचा, ह्या एनर्जीचा सुद्धा लाभ घ्या. जे रेकी क्षेत्रामध्ये आहे त्या रेकीच्या विद्यार्थ्यांनी ह्या संक्रांतीच्या दिवसापासून आपल्या हिलिंगला, आपल्या प्रॉपर सगळ्या क्रिस्टलला एनर्जाइज करा. आणि त्यासोबतच तुम्ही मेडिटेशनसुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने सूर्य उदयाच्या वेळेस जर करत असाल तर तुमच्या एनर्जीमध्ये नक्कीच वाढ होणार आहे. कारण रेकी हे शास्त्रसुद्धा शनीच्या आधिपत्याखाली येतं. त्यामुळे कर्म आणि प्रतिष्ठा याचे कारक असणारे हे दोनही ग्रह ज्यावेळेस एकत्र येतात ती असते संक्रांत. मग आपल्या कर्माला जर ब्राईट करायचं असेल, कर्माला आपल्या उजाळा द्यायचा असेल तर नक्कीच ही संक्रांत मोठ्या उत्साहाने, आनंदाने आणि सकारात्मक दृष्टिकोनाने झाली पाहिजे. आणि आपल्या प्रत्येक हिंदू सणावर येणाऱ्या ह्या काही अफवा आहे याचा विरोध ठासून झालाच पाहिजे. या अफवांना बळी पडू नका. आपलं शास्त्र पुरातन आहे, आपलं शास्त्र सोन्याहून पिवळं आहे, प्युअरिटी आहे. त्यामुळे कुठल्याही भूलथापांना, कुठल्याही चुकीच्या अफवांना बळी पडू नका. मोठ्या आनंदाने, उत्साहाने, आपापल्या पद्धतीने, आपापल्या परीने ह्या संक्रांतीचा आनंद घ्या. जय शंकर दत्तगुरू.